जसं की मागच्या एपिसोडमध्ये मी बोलले होते की ह्यामध्ये बॉल टाकल्यानंतर त्याचे पॉईंट जमा होणार आहेत आणि त्यातून जे तिकीट्स मिळणार आहेत त्याचं आपण काय करणार आहोत, तर ते मी तुम्हाला आता सांगणार आहे पुढे. हे बघा, त्याच्या पुढचा गेम जो होता हा आपण स्क्रॅच करायचं कार्ड आणि त्याच्यानंतर एक मोठं फन गेमसाठीचं ॲक्टिव्ह कार्ड होतं, जिथे मुलं खूप सारे छान छान ॲक्टिव्हिटीज करू शकत होते. हा होता आमचा लास्ट गेम. मग काय, स्वराज्याने भरपूर ॲक्टिव्हिटीज केल्या इथे, छान ॲडव्हेंचरस वरून खाली जाण्याचे गेम पण खेळले. त्याच्यानंतर आम्ही ते जे तिकीट घेतलं होतं ते तिकीट इथे रँडम केलं आणि त्या तिकिटामधून आमचे पॉईंट्स जमा झाले होते 170 पॉईंट्स. मग ते जे तिकीट्स जे असतात त्या पॉईंट्सनी आपण मिळवू शकतो गिफ्ट जे आपल्याला त्यातले हवेत. हे बघा, हे आम्हाला मिळालेले गिफ्ट्स होते, इरेझर, स्केच पेन, अजून 1-2 इरेझर. मग काय, तिथून आम्ही आता बाहेर पडलो. गेम संपले, टाईम संपला, आम्हाला लागली होती भूक. मग काय, भूक लागली, मी सांगितलं होतं आज संडे खूप छान प्लॅन केला आम्ही. मग काय, आम्ही बाय बाय म्हटलं रिलायन्स मॉलला आणि तिथून बाहेर पडलो आणि आलो राजारामपुरीत सेकंड लाईनला, जे आहे टी अँड टोस्ट को कॅफेला. मस्त असं छान ॲम्बियन्स आहे तिथलं आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी खायला मिळतात. त्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि मग स्वराज्यासाठी पॅनकेक, मी एक राईस बाऊल असा मी ऑर्डर केला. छान असा मशरूम मसाला राईस बाऊल आम्ही दोघांनी पण मस्त असा खाल्ला. मग तिथून पुढे प्लॅन आमचा होता त्या आता हेअर कटिंगचा, जे आम्ही अपॉइंटमेंट घेतली होती स्वराज्यासाठी हेअर स्टोरी इथे. यांचं नवीन दालन चालू झालेलं आहे आता सेकंड लाईनला, जे आहे 3rd फ्लोअरला. तुम्हाला हेअर स्टोरीचा पत्ता दिसेलच. तर त्यामध्ये तिथे गेल्यानंतर आम्ही पाहिलं की त्यांच्याकडे मेल अँड फिमेल म्हणजेच युनिसेक्स सॅलॉन असल्यामुळे तुम्ही लहान मुलांपासून ते पूर्ण फॅमिलीसाठी तुम्ही तिथे जाऊन तुमचे अपॉइंटमेंट्स बुक करू शकता. फ्रॉम हेअर, मेकअप अँड स्किन सर्व क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. तर आमच्या पिल्लूचा हेअर्स मग काय बसायलाच तयार नाहीत, असा हवा आहे तसा हवा आहे, कसा बसा. त्याने मग छान असा स्वराज्याला ॲडजस्ट केला, छान असा हेअरकट चालू झाला. त्यातही लहान मुलांचा हेअरकट करायचं म्हणजे खूप मोठे प्रॉब्लेम्स असतात, बट त्यांनी खूप छान स्किल वापरून त्याचा खूप छान असा हेअरकट केला. आणि मग काय, आमचा पुष्पा 2 एक नंबर असा हेअरकट झाल्यानंतर स्वतःला बघण्यात तो इतका डेस्परेटली म्हणजे त्याला ते पाहायचं होतं की मी कसा दिसतोय. बघा, मी झूम करून दाखवलेलं आहे की तो हॅप्पी आहे, की त्याला आवडलेलं आहे ती गोष्ट. त्यामुळे मग काय, तिथेच त्याला असं होतं की हां, मस्त माझा एक फोटो काढाई. हे बघा, आम्ही असा छान असा फोटो काढलेला आहे त्याचा. तिथून मग प्लॅन होता आमचा की माझे हेअरकट करायचा होता, कारण संडे होता, परत मला वेळ नाही भेटत. मग काय, पिल्लूला घेऊनच तिकडे गेले. मी आता गेलेली आहे राजारामपुरीच्या सेकंड लाईनला. पुढे आल्यानंतर फर्स्ट क्राय येथे RNJ मॅग्नेट सॅलॉन. माझ्या केसांची हालत तर तुम्ही पाहिलीच असेल, म्हणून मी हेअरकट केला. हेअरकट झाला, छानपैकी हेअर ब्लो ड्राय झाले आणि मग काय, छान असं पुढच्या आठवड्यासाठी सज्ज होऊन पुढे आणि आपण स्वतःला वेळ देऊन मी निघाले पुढच्या प्रवासासाठी. अशा प्रकारे हेअर्स छान तिथे तुम्हाला हेअरडू करून मिळतो. तुम्हाला जायचं असेल तर राजारामपुरी सेकंड लाईनला RNJ मॅग्नेट सॅलॉन म्हणून आहे, तुम्ही तिथे सर्व हेअर ट्रीटमेंट्स करून घेऊ शकता. मी तुम्हाला पत्ता देईनच. हा आहे, आता तुम्ही हेअरकट बघू शकता. मग काय, दिवसभर खूप सारीकडे फिरल्यामुळे आम्ही होतो कंटाळलेलो. म्हटलं आता घरी जाऊयात, संध्याकाळच्या जेवणाची वेळ आहे. मग आम्ही आलो होतो घरी. छानपैकी संध्याकाळचा बेत पण होता, पण खूप कंटाळल्यामुळे मला पुढचं शूट काही करता आलं नाही. त्यामुळे पुढचं शूट करणं टाळलं आणि निवांत असं घरी थोडा वेळ थोडासा टाईम स्पेंड करणं असं ठरलं. त्यामुळे मला तुम्हाला पुढचा व्हिडिओ काही दाखवता आला नाही. त्यामुळे अशा ठिकाणी आता मी तुम्हाला करते बाय. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.